नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी सेवा बघणार आहोत, जी आपल्याला योगिनी एकादशी ते आषाढी एकादशी पर्यंत करायची आहे। बघा, आता योगिनी एकादशी कधी आहे? आता उद्या 21 तारखेला योगिनी एकादशीला प्रारंभ होत आहे, परंतु 22 तारखेला ती सूर्याने बघितलेली असल्यामुळे आपल्याला एकादशी व्रत 22 तारखेलाच करायचं आहे आणि ही सेवा सुद्धा आपल्याला 22 तारखेला सुरू करायची आहे। तर 22 तारखेपासून ते 6 जुलैला देवशयनी आषाढी एकादशी आहे। तर आपल्याला 6 जुलैपर्यंत ही सेवा करायची आहे। सेवा कोणती आहे? तर आपल्याला विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण करायचं आहे। एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते, हे तुम्हाला सगळ्यांना माहित असेलच। आणि भगवान विष्णूची सेवा म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी सगळ्यात उच्च कोटीची सेवा। माता लक्ष्मीला कोणाची सेवा प्रिय आहे? तर भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे। आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा घडते त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो। एक वेळेस माता लक्ष्मीची सेवा आपण कमी केली तरी पण चालते, पण आपल्याला भगवान विष्णूची सेवा आपल्याकडनं घडणं किंवा आपण ती करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। म्हणून लक्षात घ्या, भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे विष्णू सहस्रनाम स्तोत्र। विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे अतिशय उच्च कोटीचे स्तोत्र आहे आणि या स्तोत्रामुळे आपले अनेक दोष नाहीसे होत असतात। आपल्या घरामध्ये वास्तु दोष असेल, आपल्याला पितृदोष असेल किंवा इतर कुठलेही दोष असतील ते फक्त या स्तोत्राच्या पठणाने आपले नाहीसे होत असतात। तुम्ही संकल्पयुक्त जे या स्तोत्राचं पठण केलं तर तुम्हाला याचे खूप सुंदर असे अनुभव येत असतात। विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केल्याने कोणकोणते फायदे आपल्याला होतात बघा। विष्णू सहस्रनाम स्तोत्र आपण जेव्हा पठण करतो ना, जर तुम्ही एकादशीला रात्री 12 वाजता विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे 12 पाठ केले, म्हणजे तुम्ही 12 वेळेस विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केलं तर तुम्हाला साक्षात भगवंताचं दर्शन होतं। जर तुम्हाला डोक्यावर खूप कर्ज असेल तुमच्या, किंवा तुम्हाला कुठलीही एखादी गोष्ट आहे जी तुमची ती इच्छा पूर्ण होत नाही किंवा तुम्हाला ती शक्य वाटत नाही, तर ही गोष्ट होणं शक्य नाही असं तुम्हाला वाटत असेल, तर अशा वेळेस तुम्ही 40 दिवसांसाठी जर रोज 12 पाठ विष्णू सहस्रनामाचे केले, विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे केले, तर तुम्हाला तुमची जी काही अशक्य वाटणारी गोष्ट आहे ती सुद्धा शक्य होत असते। लक्षात घ्या, इतकी ताकद या विष्णू सहस्रनाम स्तोत्रामध्ये आहे। फक्त ती सेवा आपल्याकडनं मनापासून घडणं हे खूप जास्त महत्वाचं आहे। आता तुमच्या घरात जे लहान मुले असतील, दर एकादशीला बाळकृष्णांना आपल्या मुलांकडनं तुळशीपत्र त्यांना अर्पण करायला लावायचं आणि त्यांना विष्णू सहस्रनाम स्तोत्र त्यांच्याकडनं पठण तुम्हाला करून घ्यायचं आहे। यामुळे आपल्या मुलांची जी काही उच्चार आहेत ते सुद्धा स्पष्ट होतात। तुळशीपत्र जे त्यांनी अर्पण केलं आहे बाळकृष्णाला, ते जर त्यांनी ग्रहण केलं हे स्तोत्र पठण करून झाल्यावर, तर त्यांची बुद्धी सुद्धा खूप तेजस्वी होते। हा सुद्धा खूप सुंदर असा उपाय आहे, आपल्या मुलांसाठी तुम्ही करू शकता। दर एकादशीला त्यांच्याकडनं बाळकृष्णाला तुळशीपत्र अर्पण करून घ्या आणि त्यासोबतच विष्णू सहस्रनाम स्तोत्र त्यांच्याकडनं पठण करून घ्या। त्यामुळे त्यांच्या बुद्धी सुद्धा वाढ होते आणि त्यांचे उच्चार सुद्धा स्पष्ट होतात। त्याचप्रमाणे बघा, विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केल्यावर आता विष्णू सहस्रनाम स्तोत्राची जी काही फलश्रुती आहे ती सुद्धा खूप सुंदर आहे। त्या फलश्रुतीमध्ये असं म्हटलं आहे की हे स्तोत्र पठण केल्यावर एखाद्या व्यक्तीने जी दाने दिली पाहिजेत ती त्यांच्याकडनं दिली गेली आहेत, किंवा एखाद्या व्यक्तीने जे केले पाहिजेत त्या सगळ्या देवतांची पूजा त्यांच्याकडनं झालेली आहे। तर या सगळ्या सेवा आपल्याकडनं घडत असतात फक्त विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केल्यामुळे। इतकी ताकद या विष्णू सहस्रनाम स्तोत्रामध्ये असते। विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करायला आपल्याला 25 ते 35 मिनिटं लागतात। आता ज्यांचं बऱ्यापैकी पाठ आहे त्यांचं 20 ते 25 मिनिटांमध्ये हे स्तोत्र पठण करून पूर्ण होतं, पण ज्यांना माहीत नाही किंवा ज्यांना जे नवीन आहेत तर त्यांना 35 ते 40 मिनिटं लागू शकतात। म्हणून बघा, आपापल्या परीने आपल्याला उद्यापासून म्हणजे 22 तारखेपासून ते आषाढी एकादशीपर्यंत आपल्याला रोज हे विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करायचं आहे। कधी करायचं तर तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ तुम्हाला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तुम्हाला हे विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करायचं आहे। खूप सुंदर अनुभव तुम्हाला येतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत, आर्थिक ज्या काही समस्या आहेत, ते सुद्धा ते प्रश्न तुमचे सुटतील। आर्थिक टंचाई तुमची जी काय आहे ती दूर होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला लक्ष्मी सुद्धा मार्ग सापडतील। तर नक्की ही सेवा तुम्ही करून बघा। तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये ही सेवा करू शकता, सकाळ, दुपार, संध्याकाळ। फक्त सेवा करताना जर तुम्हाला शक्य असेल शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे, किंवा जर नसेल शक्य तुम्ही कोणत्याही तेलाचा दिवा लावू शकता। अगरबत्ती लावा, धूप लावा आणि त्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करायला सुरुवात करायची आहे। अगदी मनापासून करा, पूर्ण श्रद्धेने करा। आणि जर एखाद्या शब्दात चुकला तरी पण असं मनाला वाटून घ्यायचं नाही की आता
हा शब्द मला चुकला आहे की तर काही वाईट होईल का, तर असं अजिबात नाहीये। ज्यांना असं वाटतं की विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करणं आम्हाला शक्य होणार नाही किंवा ते खूप अवघड आहे, तर अशा वेळेस ऐकलं तर चालेल का? तर बघा, जेवढं तुम्हाला कोणत्याही सेवेचं पठण केल्यावर फळ मिळतं तेवढं तुम्हाला ऐकून फळ मिळत नाही। म्हणून शक्य असेल तर पठण करण्याचाच प्रयत्न करा। त्या अगोदर तुम्ही 2 ते 3 वेळेस विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे युट्यूबवर तुम्ही ऐका, श्रवण करा, जेणेकरून तुम्हाला ते शब्द उच्चार माहिती पडतील आणि तुम्ही त्यानुसार पठण करू शकता। अशा प्रकारे तुम्हाला हे स्तोत्र पठण करायचं आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही जर संकल्पयुक्त ही सेवा केलीत आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत तुम्ही आपल्या स्वामी महाराजांना सांगून तुम्ही संकल्पयुक्त जर ही सेवा केली, तुम्हाला खूप सुंदर अनुभव या सेवेचे येतील आणि तुमची जी काही इच्छा आहे ती सुद्धा नक्कीच पूर्ण होईल। फक्त तुम्हाला ही सेवा 22 तारखेपासून ते आषाढी एकादशी पण तुम्हाला करायची आहे। तुम्ही ठरवा की तुम्हाला रोज किती पाठ करायचे आहे। तुम्ही एकही पाठ करू शकता, तुम्हाला जर शक्य असेल 5 पाठ करा रोजचे, 7 पाठ करा, 12 पाठ करा। 12 पाठ केले तर अतिशय सुंदर तुम्हाला असा अनुभव येणार आहे। जर शक्य नसेल तर किमान एक तरी पाठ करण्याचा प्रयत्न करा। आपापल्या परीने आपल्याला ही सेवा करायची आहे, लक्षात। आणि तुम्ही दिवसभरामध्ये कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही ही सेवा करू शकता, काहीच हरकत नाही। आपल्या देवघरासमोर बसायचं आहे। तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो असेल तर उत्तमच आहे, नसेल तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा व्यंकटेश बालाजींचा तुमच्याकडे फोटो असेल किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल, पांडुरंग असतील किंवा तेही नसेल तर आपल्या स्वामींचा फोटो किंवा मूर्ती तुमच्याकडे असणारच आहे। तर त्यांच्यासमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे। अगदी मनापासून करा, पूर्ण श्रद्धेने करा। नक्कीच तुम्हाला याचे खूप सुंदर सुंदर अनुभव येतील आणि तुमची जी काही इच्छा आहे ती पण महाराजांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होईल। तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी आपल्यासोबत शेअर करायची होती। तर झालेली सेवा मी स्वामींच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत किंवा नवीन सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।